हॅलो स्टुडंट, वेलकम टू एसीआर. आज आपण बघणार आहोत 10वी एसएससी ची कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ही मेथड खूप इझी पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. एक्झाम मध्ये ह्याच्यावर प्रॉब्लेम येतात, बरेच वेळा विचारतात. मग ह्याच्यासाठी थोडे बेसिक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही आयडेंटिटी काय आहे ते a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर दुसरा म्हणजे आता समजा मी 2 चा स्क्वेअर घेतला, तो येणार आहे प्लस 4. इफ आय टेक स्क्वेअर ऑफ -2 इट इज ऑल्सो प्लस 4. म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आहे, -2 चा पण स्क्वेअर प्लस 4 आहे. मग आता आपल्याला 4 चा स्क्वेअर रूट काढायचं आहे. सो व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 4? इट कॅन बी आयदर +2 और -2. ह्याला लिहिताना आपण कसं लिहितो? +-2. ह्या दोन बेसिक थिंग्स आहेत ह्या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मग बघू आपण ह्याच्यावर. चला तर स्टार्ट करू. तर मग आता आपण पहिलं एक्झाम्पल बघू. x² + 10x + 2 = 0. नाउ व्हाय वी आर युजिंग द कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड? ह्याच्या आधी आपण फॅक्टरायझेशन मेथड बघितली होती. व्हॉट इज इन द फॅक्टरायझेशन मेथड? वी हॅव टू फाइंड फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म कोएफिशिएंट आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग 2 × 1 किती होणार आहे? 2. सो वी हॅव टू फाइंड 2 नंबर्स हुज प्रोडक्ट इज 2 अँड देअर सम इज 10. आणि असे कोणतेच 2 नंबर आहेत की ज्यांचा प्रोडक्ट 2 आहे आणि त्याची सम 10 आहे. 2 म्हणजेच काय येणार आहे? 2 × 1 = 2. सो वी कॅन नॉट यूज हिअर फॅक्टरायझेशन मेथड. आणि त्यावेळी आपल्याला यूज करायचं आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता ही मेथड यूज करताना काही रूल्स आहेत. ऍक्च्युअली 2 मेथडने आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर करू शकतो. मी दोन्ही मेथड तुम्हाला दाखवतो. जी तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही करू शकता. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने करताना त्याच्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स नीट व्यवस्थित फॉलो केल्या तर प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतो. तर पहिली स्टेप आहे स्टेप 1 टू मेक coefficient of x² is 1 equal to 1. कोइफिशियंट ऑफ x² म्हणजे काय असतो आपला a स्टँडर्ड फॉर्म मध्ये, तो आपल्याला 1 करायचा असतो. आता इथे ऑलरेडी ह्याचा कोइफिशियंट 1 आहे, पण कधी कधी सपोज जर अशी एक्झाम्पल असेल तर x² + 5x + 6 = 0. इथे कोइफिशियंट ऑफ x² किती आहे? 2. त्याला आपल्याला 1 करायचं आहे. कसं करणार आहे? डिवाइड दिस होल इक्वेशन बाय 2. मग काय येणार इथे? x² + 5/2x + 3 = 0. So what is the first step to make coefficient of x², that is a, is equal to 1. That is first step. त्यानंतर सेकंड स्टेप असते Step 2, take constant term on RHS. जी कॉन्स्टंट टर्म आहे तिला कुठे यायचं आपण? RHS मध्ये. ह्या दोन स्टेप दोन्ही मेथड साठी सेम आहे. मग आता आपण आज बघू पहिली मेथड 1. पहिली स्टेप काय? टू मेक द कोएफिशियंट ऑफ x² is equal to 1, which is already there. त्यामुळे ती स्टेप करण्याची गरज नाही. सेकंड स्टेप काय? टेक कॉन्स्टंट टर्म ऑन RHS. सो हियर टेक दिस कॉन्स्टंट टर्म ऑन RHS. सो काय होणार आहे इथे? x² + 10x is equal to हा 2 प्लस आहे, तिकडे गेलो काय होणार आहे? -2. दिस 2 will become minus on that side. नाउ स्टेप 3 ह्या मेथडची आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे. आता सपोज व्हेरिएबल इथे x आहे, तो x घ्यायचा, एक कॉन्स्टंट टर्म a घ्यायची, त्याचा स्क्वेअर करायचा. दिस इज कम्प्लीट स्क्वेअर. आता ह्याचा फॉर्म्युला येणार आहे x² + 2ax + a². आला ह्याला जर मी एक्सपांड केलं सो आय विल गेट दिस फॉर्म्युला. नाउ कंपेअर दिस RHS with LHS of this equation. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ.
सो कम्पेअर दिस इक्वेशन विथ LHS ऑफ 1. मग कम्पेअर केलं तर काय होणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 10x. आता इथे एक स्क्वेअर टर्म आहे a स्क्वेअर, पण इथे तर दोनच टर्म आहे, इथे ती टर्म नाहीये. मग तिथे कन्सिडर करा एक कॉन्स्टंट k. आपण ही जी थर्ड टर्म येणार आहे त्याला आपण काय कन्सिडर केलं, k. आता जर कम्पेअर केलं तर हा एक्स स्क्वेअर या एक्स स्क्वेअरशी कॅन्सल होईल. एक्सचा कोएफिशियंट इथे आहे 2a, एक्सचा कोएफिशियंट इथे आहे 10. त्यानंतर a स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार आहे, k. बघा आपण काय केलं, ही इक्वेशन याच्या लेफ्ट हँड साइडशी कम्पेअर केली. फक्त इथे आता थर्ड टर्म आहे, स्क्वेअर टर्म आहे. इथे स्क्वेअर टर्म नाहीये, त्याला आपण काय कन्सिडर केला, k. मग k ची व्हॅल्यू किती येणार आहे, a स्क्वेअर. 10 कशाशी कम्पेअर होणार आहे, 2a शी. आता ह्याच्यावरून जर आपण सिम्प्लिफाय केलं, a ची व्हॅल्यू किती येणार आहे, 10/2 म्हणजेच किती, 5. a ची व्हॅल्यू 5 आली. मग k ची व्हॅल्यू किती येणार आहे, a चा स्क्वेअर आहे k, म्हणजे a ची व्हॅल्यू आली 5 स्क्वेअर विच इज इक्वल टू 25. ठीक आहे. नाउ add this 25, add this k to both sides of equation 1. Add 25 to both sides of equation 1. इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये ऍड करायचं. आता मी इथं खाली दाखवतो. इक्वेशन 1 आहे आपली एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 मायनस 2 प्लस 25. दोन्ही साइड मध्ये आपण किती ऍड केले, 25 ऍड केले. आता इथे कम्प्लीटिंग स्क्वेअर कसा आहे तेव्हा, जर ह्या ब्रॅकेटला ओपन केलं आपल्याला ही टर्म भेटते. आता जर सेम टर्म आपल्याला कोणत्या तरी ब्रॅकेटला ओपन केल्यावर भेटते. मग आता ते कसं करायचं, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येणार आहे, एक्स. हे पॉझिटिव्ह साइन इथे ऍज इट इज. 25 चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 2 इज 23. जर आपण ह्या ब्रॅकेटला एक्सपांड केलं, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, जो फॉर्म्युला मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलेला, तर आपल्याला ही टर्म भेटणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 इंटू एक्स प्लस 5 स्क्वेअर. म्हणजे ह्याचं हा कशाचं एक्सपान्शन आहे, या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे, एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर जी स्टेप आहे ह्याची टेकिंग स्क्वेअर रूट. आता ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर किती येणार आहे इथे, x plus 5. 23 is not a perfect square. मग ह्याचं स्क्वेअर रूट येणार आहे इन स्क्वेअर रूट 23. जसं मी मागाशी सांगितलं, स्क्वेअर रूट घेताना कधी पण आपण काय घेणार आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, प्लस मायनस रूट 23. नाव हा 5 आहे, तो इथे प्लस आहे, तिकडे गेलो काय होणार आहे, मायनस. x इज इक्वल टू मायनस 5 प्लस मायनस रूट 23. Now every quadratic equation has two roots. आता इथे तर एकच आन्सर आले का, नाही, इथे दोन आन्सर आहे. कसं, therefore x is equal to -5 एकदा घेणार आहे प्लस रूट 23 और x is equal to -5 सेकंड टाइम घेणार आहे मायनस रूट 23. So these are our roots of the quadratic equation by using completing square method. Step लक्षात ठेवा. First make the coefficient of x square, that is value of a is equal to 1. Then take constant term on RHS. या दोन्ही स्टेप दोन्ही मेथड साठी सेम आहे. त्यानंतर आपण इथे ह्या इक्वेशनला कंप्लीटिंग स्क्वेअर शी कंपेअर केली. हा कंप्लीटिंग स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे, तो ह्याच्या लेफ्ट हँड साइडशी कंपेअर केलं. त्यावरून 2a ची व्हॅल्यू आली 10, a ची व्हॅल्यू आली 5. a स्क्वेअर कंपेअर केला, तो आला, त्याची व्हॅल्यू आली k. सो k ची व्हॅल्यू आली 25. त्यानंतर ही k ची जी व्हॅल्यू आहे ती दोन्ही साइड मध्ये आपण काय केली, ऍड केली आणि त्याला सिम्प्लिफाय करत गेलो. फक्त लक्षात ठेवायचं स्क्वेअर रूट घेताना इथे
प्लस मायनस नक्कीच घ्यायचं. सो दिस इज द फर्स्ट मेथड. नोट इट डाऊन. नंतर मी तुम्हाला सेकंड मेथड दाखवतो. सो फ्रेंड्स, आता आपण बघू मेथड 2. मेथड 2 पहिल्यापेक्षा इझी आहे, क्वाइट इझी इट इज, बट इट इज इन द ओल्ड सिलेबस. जुन्या सिलेबस मध्ये ही होती. नवीन सिलेबस मध्ये तुम्हाला मेथड 1 दिलेली आहे. तरी पण बऱ्याच स्कूलमध्ये घेताना मेथड 2 घेतात. त्यामुळे ही लिहिली तरी चालेल किंवा फर्स्टने केलं तरी चालेल. शक्यतो ट्राय करा फर्स्ट मेथडनेच करायला. Now here, this is again same example. What is the first step? To make coefficient of x squared, that is a is equal to 1, which is already here. Now take the constant term on RHS. So constant term RHS ला घ्यायची. This is number 1. Now येथे आपण जी थर्ड टर्म फाइंड केलेली k ची व्हॅल्यू ती एका स्क्वेअर टर्मशी कंपेअर करून केलेली. आता इथे डायरेक्ट एक थर्ड टर्म साठी फॉर्म्युला आहे. This formula is very important. Third term is equal to 1 by 2 into coefficient of x bracket square. So 1 by 2 as it is. Now coefficient of x, x म्हणजे लिनियर टर्म आहे. लिनियर टर्मचं कोएफिशिएंट आहे इथे 10 bracket square. 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे इथे किती राहणार आहे 5 स्क्वेअर, विच इज इक्वल टू 25. मग अशी आपली k ची व्हॅल्यू पण किती आलेली 25. थर्ड टर्म पण आपली किती आली 25. ठीक आहे. नाउ नेक्स्ट स्टेप, ऍड दिस थर्ड टर्म टू बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. मग काय होणार आहे इथे x स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 इज इक्वल टू -2 प्लस 25. अगेन हा कोणत्या तरी एक ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन, तो कसा काढणार आहे. ह्याचं स्क्वेअर रूट येणार आहे x, हे साइन येणार आहे पॉझिटिव्ह, ह्याचं स्क्वेअर रूट येणार आहे 5 ब्रॅकेट स्क्वेअर 25 minus 2 is 20. Now taking square root, या टर्मचं स्क्वेअर रूट येणार आहे x प्लस 5, ह्याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे प्लस मायनस रूट 23. 5 प्लस तिकडे गेला होणार आहे मायनस. सो x इज इक्वल टू -5 plus minus root 23. Quadratic equation has two roots. Therefore, x is equal to -5 plus root 23, or x is equal to -5 minus root 23. This is the second method, which is quite easy as compared to first method. कोणत्याही मेथडने केलं तरी चालेल. तरी पण तुमच्या टीचरशी एकदा ह्याच्याबद्दल डिस्कस करा. ठीक आहे. नोट डाउन पॉसिबल. सेकंड एक्झाम्पल, 5x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. हे पण आपण दोन्ही मेथडने बघणार आहे. फर्स्ट विल सी विथ मेथड 1. Now what is the first step? Remember the first step, make the coefficient of x square is equal to 1. आता इथे कोएफिशिएंट याचा आहे 5. मग काय करणार आहे, डिवाइड दिस इक्वेशन बाय 5. When we are dividing by 5, each term has to divide by 5 कारण प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 5 येणार आहे. So 5x square by 5 minus 4 by 5x minus 3 by 5 is equal to 0 by 5. प्रत्येक टर्मला आपण कशाने डिवाइड केलं, 5 ने डिवाइड केलं. 5 get cancelled, so here it is remaining x square minus 4 by 5x minus 3 by 5 is equal to 0. हे झाली आपली फर्स्ट स्टेप, to make the coefficient of x square is equal to 1. नेक्स्ट स्टेप आपण काय बघितली, टेक दिस कॉन्स्टंट टर्म टू RHS. मग काय होणार आहे की x square minus 4 by 5x is equal to 3 by 5. Give this as equation number 1.
त्यानंतर आपण काय केलेलं, पहिल्या मेथड मध्ये आपल्याला ह्याला एक कंप्लीट स्क्वेअरशी कंपेअर करायचं आहे. मग कंप्लीट स्क्वेअर ठेवून घेऊ आपण x प्लस ए स्क्वेअर. काय येणार आहे ते x स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आता ही आर एच एस ह्याच्याशी आपण कंपेअर केली. x स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 4/5x. इथे थर्ड टर्म नाहीये, मग आपण इथे काय कन्सिडर केला, कॉन्स्टंट k. कंपेअर जर केलं तर x स्क्वेअर कॅन्सल झाला. x चा कोएफिशियंट इथे आहे 2a, इथे आहे x चा कोएफिशियंट मायनस 4/5. टेक इट अलॉंग विथ द साइन, साइन पण त्याचा आला पाहिजे. त्यानंतर a स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येणार आहे, k. हा 2 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. सो a ची व्हॅल्यू किती येणार आहे, मायनस 4/5 इंटू 1/2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे a ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली, मायनस 2/5. आता k ची व्हॅल्यू किती आहे, k इज इक्वल टू a स्क्वेअर. a ची व्हॅल्यू आली 2/5 मायनस 2 चा स्क्वेअर येतो 4, 5 चा स्क्वेअर येतो 25. ही आली आपली k ची व्हॅल्यू. Now what is next step? Add this k to both sides of equation 1. Add 4/25 to both sides of equation 1. Now what is equation 1? X square minus 4/5x plus 4/25. राइट हैंड साइड ला काय येणार आहे, 3/5 प्लस 4/25. Now this is the expansion of some bracket. ह्याचा स्क्वेअर रूट घ्यायचं पहिल्यांदा x. This sign is should be written here. If it is plus, here it is plus. If it is a minus, here it is a minus. Then 4 चा स्क्वेअर रूट येतो 2. 5 चा 25 चा स्क्वेअर रूट येतो 5. ब्रॅकेट स्क्वेअर. जर आपण या ब्रॅकेटला एक्सपांड केलं तर आपल्याला सेम ब्रॅकेट भेटेल. नाउ वी हॅव टू ऍड दिस टू टर्म्स. इथे डिनोमिनेटर आहे 25, हियर इट इज द 5. सो वी कॅनॉट ऍड डायरेक्टली. सो वी हॅव टू मेक द कॉमन डिनोमिनेटर. इथे 5 आहे. सो 5 ला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं, 5 5 जा 25. इफ वी मल्टिप्लाय डिनोमिनेटर बाय 5, we have to multiply numerator also by 5. This is to make common denominator. So x minus 2/5 bracket square is equal to 3 5 are 15, 5 5 are 25 plus 4/25. Now the common denominator here is 25. 15 plus 4 is 19. Common denominator केला 25. 15 plus 4 is 19. Now next step is taking square root. याचा स्क्वेअर रूट येणार आहे x minus 2/5. याचा स्क्वेअर रूट येणार आहे √19/5 प्लस मायनस. वाय आय एम टेकिंग प्लस मायनस, बिकॉज पॉझिटिव्हचा स्क्वेअर हाच येणार आहे, निगेटिव्हचा स्क्वेअर पण हाच येणार आहे. 19 इज अ नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, therefore it is √19, and 25 चा स्क्वेअर रूट 5. Now this 2/5 is minus over here. We want to find the value of x. Take this 2/5 to right hand side. So that will become 2/5 plus minus √19/5. Now here the same denominator is there, so take it as 5. 2 plus minus √19. Therefore x is equal to 2 plus √19/5, or x is equal to 2 minus √19/5. So these are the two roots of this quadratic equation by using method 1. Note down this. Now same problem आपण बघणार आहे सेकंड मेथड ने. Now what is the first step? Make the coefficient of x square is equal to 1. So divide by 5. काय येते, 5x square divided by 5 minus 4x divided by 5 minus 3 divided by 5 is equal to 0. 5 5 get cancel. मग काय येणार इथे
x square minus 4 by 5x minus 3 by 5 is equal to 0. This is first step completed. Now what is the next step? To take the constant term on RHS. So इथे येणार आहे x square minus 4 by 5x is equal to 3 by 5. This is first equation. Now ह्याच्यानंतर आपण काय केलं? Find the third term. Third term काय येणार आहे? 1 by 2 into coefficient of x bracket square. Now this is 1 by 2 as it is. What is the coefficient of x? Minus 4 by 5 bracket square. 2 1 are 2, 2 2s are 4. म्हणजे इथे राहणार आहे minus 2 by 5 bracket square. minus 2 चा square येतो plus 4 आणि 5 चा square येतो 25. So this is our third term. Next step, add this 4 by 25 to both sides of equation 1. Now what is equation 1? X square minus 4 by 5x plus 4 by 25 is equal to 3 by 5 plus 4 by 25. Now this bracket is the expansion of some bracket. So ह्याचं square root येणार आहे x, negative sign here. ह्याचं square root येणार आहे 2, 25 चं square root येणार आहे 5 bracket square. Now we want to make a common denominator, again same, multiply by 5 to numerator and denominator 4 by 25. So this is x minus 2 by 5 bracket square. This is 3 5s are 15 by 25 plus 4 by 25. So this will become 19 by 25. X minus 2 by 5 square. Next step is taking square root. याचा स्क्वेअर रूट येणार आहे x minus 2 by 5. याचा स्क्वेअर रूट येणार आहे प्लस मायनस रूट 19 by 5. सो x is equal to 2 by 5 मायनस आहे, तिकडे गेलो तो प्लस होणार आहे, प्लस मायनस रूट 19 by 5. सो कॉमन डिनोमिनेटर इज 5, 2 प्लस मायनस रूट 19. Therefore x is equal to 2 plus root 19 divided by 5, or x is equal to 2 minus root 19 divided by 5. This is by using second method you will get the same answer. So note it down. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 2.3. We have to solve this by using Completing square method. Now example is first, x square plus x minus 20 is equal to 0. Now what is the first step we have discussed earlier? To make the coefficient of x square is equal to 1, which is already here, so no need to do that. So first write down this example, x square plus x minus 20 is equal to 0. Now next step is what? Take this constant term on right hand side. So x square plus x is equal to 20. Give this as number 1. Here I am discussing the first method, which is in your textbook. So we are solving all problem by using first method only. Now we have to compare this term with some complete square. So we have taken that complete square is x plus a bracket square. Kind of the square, x square plus 2ax plus a square. Now compare this with left hand side of this. So x square plus 2ax plus a square is equal to x square plus x, but here the square term is missing, so we are putting here k. मग आपण तिथे काय पुट करणार आहे? k पुट करणार. मग आता कंपेअर करा, हा x स्क्वेअर कॅन्सल होईल x स्क्वेअर शी, ठीक आहे. x चा कोएफिशिएंट किती आहे? 2a. व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ x ओव्हर हियर? 1. आणि a स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म आहे, ती काय येणार आहे आपली? From here, what is the value of a?
1/2. सो a ची व्हॅल्यू आपली काय आली 1/2. मग k ची व्हॅल्यू काय येणार आहे? k म्हणजे काय आपला a स्क्वेअर. व्हॉट इज a? 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/4. ही आली आपली k ची व्हॅल्यू. नेक्स्ट स्टेप काय असते आपली? ऍड दिस 1/4 टू बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. Adding 1/4 to both sides of equation 1. What is equation 1? X square plus x plus 1/4 is equal to 20 plus 1/4. We have added 1/4 to both sides. Now next, कशाचा तरी हा स्क्वेअर आहे, याचं स्क्वेअर रूट, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येणार आहे एक्स, पॉझिटिव्ह साइन, 1 चं स्क्वेअर रूट येतं 1, 4 चं स्क्वेअर रूट येतं 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ऑलवेज केअरफुल की हे साइनच आपल्याला इथे पाहिजे. एक्स जे साइन असेल तेच इथे येणार. जर एक्स साइन इथे पॉझिटिव्ह असेल इथे पॉझिटिव्ह येणार, एक्स साइन इथे निगेटिव्ह असेल तर इथे निगेटिव्ह येणार. नाउ हियर डिनोमिनेटर इज 1. We want to make the denominator 4 there, so multiply numerator and denominator by 4 plus 1/4 as it is. Next, x plus 1/2 square as it is. 20 into 4 is 80/4 plus 1/4. Here the common denominator is 4. Then 80 plus 1 which is equal to 81/4. लेफ्ट हैंड साइड ला एज इट इज x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यानंतरची स्टेप काय असते आपली? टेकिंग स्क्वेअर रूट. ह्याचं स्क्वेअर रूट येणार आहे x प्लस 1/2, 81/4. त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. व्हेनेवर वी आर टेकिंग द स्क्वेअर रूट वी आर युजिंग प्लस मायनस साइन. मग इथे येणार आहे प्लस मायनस 81 चं स्क्वेअर रूट 9, 4 च square root 2. Now take this 1/2 to RHS. So x is equal to, this is plus over here, that will become minus, plus minus 9/2. So x is equal to -1 plus minus 9 divided by 2. एकदम पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, एकदम निगेटिव्ह घ्यायचं आपल्याला. Therefore x is equal to -1 plus 9/2 or x is equal to -1 minus 9/2. This is equal to 9 minus 1 is 8/2 which is equal to 4, or -1 minus 9 is minus 10/2 which is equal to -5. So these are the roots of quadratic equation 4 and -5. Note it down. Now second example, x square plus 2x minus 5 is equal to 0. Again using the first step. सांगा first step काय? To make the coefficient of x square equal to 1 which is already here, so no need to do that step. So first write down the example here. Next take this constant term on RHS. ही जी constant term आहे त्याला आपल्याला राइट हँड साइडला नाही. मग किती येणार की x square plus 2x is equal to 5. Give this as number 1. नेक्स्ट स्टेप काय असते आपली? त्याला आपल्याला कंपेअर करायची कंप्लीट स्क्वेअरशी. तो आपण कंप्लीट स्क्वेअर घेऊ x प्लस a स्क्वेअर. काय येणार आहे ते x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर. कंपेअर दिस विथ दिस. x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2x. आणि ते दोन टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म नाही. मग त्याला आपण काय कन्सिडर केला की हा गेला याच्याशी. 2a ची व्हॅल्यू येते 2. x चे कोएफिशिएंट आपण कंपेअर केले आणि a स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येणार आहे k. हा 2 इथे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर होणार आहे डिवाइड. सो a ची व्हॅल्यू येणार आहे 1. मग k ची व्हॅल्यू काय येणार आहे 1 स्क्वेअर विच इज इक्वल टू 1. त्यानंतर स्टेप काय असते आपली? ऍडिंग 1, हा 1 आहे k ची व्हॅल्यू, टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपली? x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 विच इज इक्वल टू 5 प्लस 1
एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे तो एक्स, हे साइन येणार आहे प्लस 1 चा स्क्वेअर रूट येणार आहे 1, ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6. सो x प्लस 1 इज इक्वल टू प्लस मायनस रूट 6. इथं काय केलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. x इज इक्वल टू 1 प्लस आहे, इथे आल्यावर काय होणार आहे मायनस 1 प्लस मायनस रूट 6. therefore x is equal to minus 1 plus root 6 or x is equal to minus 1 minus root 6. These are the two roots of quadratic equation. Note it down. Third example, m square minus 5m is equal to minus 3. आता इथे बघा, फर्स्ट स्टेप काय असते आपली, मेक द कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म इज इक्वल टू 1. आता इथे आपला व्हेरिएबल आहे m, m स्क्वेअर चा कोएफिशिएंट ऑलरेडी 1 आहे, सो नो नीड ऑफ दॅट. देन टू टेक द कॉन्स्टंट टर्म ऑन RHS, ती पण ऑलरेडी दिलेली आहे. मग ॲज इट इज एक्झाम्पल लिहून घेऊ आपण, m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू मायनस 3, याला नंबर 1. देन we have to compare this with complete square, x plus a square. What is that? x square plus 2ax plus a square. हे आपण ह्याच्याशी कंपेअर केलं, सो काय येणार आहे x square plus, now here व्हेरिएबल आपण m घेतला, जरी ते m घेतला तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. m square minus 5m plus k, कॉन्स्टंट आपण काय घेतला k. आता स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट स्क्वेअर टर्म आहे, दोन्ही पण काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. इथे x चा कोएफिशिएंट आहे 2a, इथे लिनियर टर्म त्याचा कोएफिशिएंट आहे -5 आणि k ची व्हॅल्यू काय येणार आहे a स्क्वेअर. और इथे जर तुम्ही m घेतला तरी चालेल, m प्लस a स्क्वेअर, म्हणजे m स्क्वेअर कॅन्सल होते. नाउ a ची व्हॅल्यू किती येणार आहे -5/2 आणि k ची व्हॅल्यू किती येणार आहे a स्क्वेअर म्हणजे -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to 25/4. Next step काय असते, add this 25/4 to both side of equation 1. Adding 25/4 to both sides of equation 1. Okay, m square minus 5m plus 25/4 is equal to minus 3 plus 25/4. Now 3 चा डिनोमिनेटर इथे 1 आहे. आता इथे बघा नेक्स्ट स्टेप, m स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय येणार आहे m, हे साइन निगेटिव्ह आहे, म्हणजे त्याला येणार आहे निगेटिव्ह साइन. 25 चा स्क्वेअर रूट येणार आहे 5, 4 चा स्क्वेअर रूट येणार आहे 2, ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इथे 4 आहे इथे 1 आहे, सो मल्टिप्लाय अँड डिवाइड दिस टर्म बाय 4, -3/1 into 4 plus 25/4. So m minus 5/2 bracket square is equal to 3 4 the 12 divided by 4 plus 25/4. Common denominator केला -4 here, so -12 plus 25 which is equal to 13/4. 25 minus 12 is 13. So this is m minus 5/2 square. Now next we have to take the square root. Taking square root, as a square root येणार आहे m minus 5/2, इथे square root येणार आहे plus minus root 13/2. 13 is not a complete square, so its square root is root 13. 4 चा square root येणार आहे 2. Take this to right hand side, so m is equal to minus आहे इथं होणार आहे plus 5/2 plus minus root 13/2. This can be written as taking as a 2 as a common denominator, 5 plus minus root 13. Therefore, what is the value of m? M is equal to 5 plus root 13/2, or m is equal to 5 minus root 13/2.
So this is the answer. Now next, fourth example, 9y square minus 12y plus 2 is equal to 0. Now what is our first step? To make the coefficient of y square, here our variable is y, to make the coefficient of y square is equal to 1. Now how to make 1 divided by 9? Camera में 9y square divided by 9 minus 12 by 9y plus 2 by 9 is equal to 0 by 9. 9 get cancelled. So here it is y square minus 12y by 9 plus 2 by 9 is equal to 0. Next step कैसे? Take this to right hand side. So y square minus 12y by 9 is equal to minus 2 by 9. Give this as number 1 equation. Now next step कैसे? Compare this with complete square. आता इथे आपण घेऊ y plus a square. काय येणार इथे? y square plus 2ay plus a square. Compare this with left hand side of this. ये दोनों compare करेंगे आपने. मग काय येणार आहे? y square plus 2ay plus a square is equal to y square minus 12 by 9y. Constant term आपण काय consider करणार आहे? y square cancel करा. आता y चा कोएफिशिएंट इथे आहे 2a. y चा कोएफिशिएंट इथे आहे -12 by 9. कॉन्स्टंट टर्म इथे आहे a स्क्वेअर, इथे आहे k. तो इथे मल्टीप्लाय तिकडे आल्यावर डिवाइड होणार आहे. सो a इज इक्वल टू -12 by 9 into 1 by 2. डिवाइड झाला म्हणजे सोबत काय झालं तर डिनॉमिनेटर मध्ये. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12, 3 ने डिवाइड होते, 3 2 जा 6, 3 3 जा 9. म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली आपली? -2 by 3. तर k ची व्हॅल्यू किती येणार आहे? k is equal to a square, that is -2 by 3 bracket square, -2 चा square 4 by 9. This is the value of k. Then add 4 by 9 to both sides of equation 1. काय आहे y square minus 12 by 9y plus 4 by 9 is equal to -2 by 9 plus 4 by 9. Square root of y square is y. This sign is minus. 4 चा square root 2 by 3 bracket square. जर आपण याला एक्सपांड केलं, we will get the same term. Common denominator केला 9. -2 plus 4 becomes 2. 4 minus 2 is 2. Taking square root, as a square root येणार आहे y minus 2 by 3. इथे square root येणार आहे plus minus root 2 by 3. 2 by 3 minus आहे. RHS ला घेतला तर काय होणार आहे तो? y is equal to 2 by 3 plus minus root 2 by 3. कॉमन डिनोमिनेटर लेगा 3. न्यूमरेटर में देना है 2 plus minus root 2. Therefore value of y is equal to 2 plus root 2 by 3 or y is equal to 2 minus root 2 by 3. This is the answer. Note it down. Now next example है fifth example, 2y square plus 9y plus 10 is equal to 0. Now revise all the steps. What is the first step? To make the coefficient of y square is equal to 1. So मग काय करणार इथे? Divide by 2. इथे होणार आहे 2y square by 2 plus 9 by 2y plus 10 by 2 is equal to 0. 2 get cancelled. 2 1 2, 2 5 10. मग काय येणार आपली इक्वेशन?
y square plus 9 by 2y plus 5 is equal to 0. Take this to right hand side, so y square plus 9 by 2y is equal to minus y. Give this as equation number 1. Now here we have to compare this with the complete square. कोएफिशिएंट इथे वेरिएबल आपला आहे y, so y plus a ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार आहे y स्क्वेअर plus 2ay plus a स्क्वेअर. कंपेअर करा दोघांची, y स्क्वेअर plus 2ay plus a स्क्वेअर is equal to y स्क्वेअर plus 9 by 2y plus k. y स्क्वेअर केला, y स्क्वेअर केला. आता 2ay ची व्हॅल्यू त्याच्याशी कंपेअर केली, सो 2a इज इक्वल टू 9 by 2 आणि a स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येणार आहे k. 2 is multiplied over here, this is 9. 2 is multiplied over here, when it goes here it will multiply with this 2, म्हणजे हा डिवाइड ला जाणार आहे. सो 9 by 4, a ची व्हॅल्यू आली 9 by 4. मग k ची व्हॅल्यू काय येणार आहे 9 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर, so k is equal to 81 by 16. त्यानंतरची स्टेप काय असते आपली, add this k to both side of equation 1. So adding 81 by 16 to both sides of equation 1. काय इक्वेशन 1 मध्ये ऍटल्यावर y स्क्वेअर plus 9 by 2y plus 81 by 16 is equal to minus 5 plus 81 by 16. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला, y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार आहे y, साइन पॉझिटिव्ह, 81 चं स्क्वेअर रूट 9, 16 चं स्क्वेअर रूट 4 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे डिनोमिनेटर 1 आहे, इथे डिनोमिनेटर 16 आहे, सो 5 by 1 into 16 into 16 plus 81 by 16. डिनोमिनेटर आपल्याला 16 करायचं आहे, त्यामुळे 16 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 16 1 ला 16, डिनोमिनेटर झाला 16. If we multiply the denominator by 16, we have to multiply the numerator also by 16. Now next, y plus 9 by 4 bracket square is equal to 16 5 is minus 80 by 16 plus 81 by 16. Common denominator केला 16 minus 80 plus 81. 81 मधून 80 गेला, इथे येणार आहे 1 by 16. This is your y plus 9 by 4 bracket square. Next step आहे आपली taking square root. याचं स्क्वेअर रूट येणार आहे y plus 9 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर, सॉरी स्क्वेअर रूट घेतला आपण फक्त ब्रॅकेट. इथे येणार आहे प्लस मायनस 1 by 4. टेक दिस 9 by 4 to that side, so y is equal to minus 9 by 4 plus minus 1 by 4. Make common denominator 4, minus 9 plus minus 1. Next step काय येणार आहे, y is equal to minus 9 plus 1 by 4 or y is equal to minus 9 minus 1 by 4. Minus 9 plus 1 is minus 8 by 4, which is equal to minus 2. This is minus 9 minus 1 minus 10 by 4, which is equal to minus 5 by 2. Finally 2 ने divide करें, 2 5 are 10, 2 2 are 4. So these are the our roots of this quadratic equation. Now last example, 5x square minus 5x square is equal to 4x plus 7. Now पहिली स्टेप, हा 4x आहे त्याला राइट हँड साइड लेफ्ट हँड साइडला घ्या. मग काय येणार आहे 5x square minus 4x is equal to 7. No need to again take this here and again take it back. Okay, 7 ला इथे सोडले. Now next, to make the coefficient of x square is equal to 1, so for that we have to divide by 5. किती येणार आहे ते 5x square divided by 5 minus 4x divided by 5 is equal to 7 by 5. 5 5 get cancel. इथे येणार आहे x square
minus 4 by 5x is equal to 7 by 5. This is our equation number 1. Now we have to compare this with completing square. So x plus a square काय येणार आहे x square plus 2ax plus a square. कंपेयर करा x square plus 2ax plus a square is equal to x square minus 4 by 5x plus k. कॉन्स्टंट टर्म आपण घेतली की x square गेला. x चा कोएफिशिएंट इथे आहे 2a, x चा कोएफिशिएंट इथे आहे minus 4 by 5. a square ची व्हॅल्यू कशाशी कंपेयर होणार आहे 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे a ची व्हॅल्यू आली -2 by 5. मग k ची व्हॅल्यू किती येणार आहे -2 by 5 ब्रॅकेट स्क्वेअर. सो k is equal to 4/25. नाउ नेक्स्ट स्टेप असते आपली ऍडिंग दिस k टू बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. Now what is equation 1? X square minus 4 upon 5x plus 4 by 25 is equal to 7 by 5 plus 4 by 25. ह्याचं स्क्वेअर रूट येणार आहे x sin minus 4 square root 2 25 square root 5 bracket square. Here denominator is 5, here it is 25, so make common denominator, multiply by 5 and 5, 4 by 25 as it is. 7 5s are 35 divided by 25 plus 4 upon 25. Make common denominator 25. 35 plus 4 is 39. This is x minus 2 by 5 bracket square. Taking square root, ह्याचं स्क्वेअर रूट येणार आहे x minus 2 by 5. ह्याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे प्लस मायनस रूट 39 by 5. Take this minus 2 by 5 to right hand side. So x is equal to 2 by 5 plus minus root 39 by 5. Common denominator is 5. So 2 plus minus root 39. Therefore x is equal to 2 plus root 39 divided by 5, or x is equal to 2 minus root 39 by 5. So this is the completing square method. ही मेथड खूप इझी आहे. एक्झाम मध्ये हे प्रॉब्लेम 4 मार्क्स किंवा 3 मार्क्स साठी येतात आणि ह्याच प्रॉब्लेमवर बेसिसवर मी एक डीपीपी डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम तुम्हाला दिलेली आहे, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती तुम्ही डाउनलोड करा आणि सॉल्व्ह करा. थँक्यू.